स्ट्राईकला ते अरविंद आणि नॉन स्ट्राईकला ते ओमकार. पाहूया कशा पद्धतीने धावगती उभी करतायत. सकाळच्या सत्रातील मला वाटतं हा तिसरा सामना आपल्याला पाहायला भेटतोय. दोन्ही सामने अतिशय रंगतदार सामने आपल्याला पाहायला भेटले होते. काळकाई नवलाई क्रिकेट संघ पळचिल यांच्या आयोजनातून खरोखर सुंदर असं क्रिकेट आपल्याला पाहायला भेटतंय. चांगलं मैदान, एक निसर्गरम्य वातावरणामध्ये ही स्पर्धा आयोजित केलेली आहे. मला वाटतं संघातर्फे प्रथम आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय तो अभि केसरकर. अरविंद एक सुरेख असं क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे. पाहूया रबर बॉल क्रिकेटचा तिसरा सामना आपल्याला पाहायला भेटतोय. देवळे या संघाकडून अभि केसरकर. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा. अभि यांचा सुरेख मारलेला चेंडू स्ट्रेट ट्रॅव्हल होतोय. एक धाव कंप्लीट केले. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे का? थोडासा गचाळ थ्रो होता परंतु विकेट किपर यांच्या हातामध्ये एका धावेवर समाधान मानतायत. एक धाव कंप्लीट केली. वैयक्तिक खातं खोलतायत, संघाचं खातं खोलतायत. संघाची धाव संख्या होते 1. मला वाटतं आता स्ट्राईकला आले ते ओमकार. पाहूया कशा पद्धतीने फलंदाजी करतायत. एक चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटते का अभि केसरकर कडून. प्रत्येक सामना एक खूप महत्त्वाचा आहे प्रत्येक संघासाठी. हा सुद्धा सुरेख चेंडू. थोडासा गती कमी केलेली आहे चेंडूची आणि चेंडू निर्धाव घोषित होतोय. एकही धाव मिळत नाही. रबर बॉलचा खेळ आहे त्यामुळे थोडंसं आपले जे खेळाडू खेळतात टेनिस बॉल मध्ये जास्त करून खेळतात. रबर बॉल फक्त आपण पावसाळ्याच्या सीझन मध्ये खेळत असतो आणि त्याच दरम्यान थोडासा गतीचा वापर केलाय आणि फसवले ते म्हणजे अभि केसरकर यांनी. दरम्यान अभि यांचा पुढचा चेंडू राईट आर्म राऊंड द विकेटचा फुल टॉस पद्धतीचा चेंडू होता. चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि पाहूया मला वाटतं खरोखर एक चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला भेटतंय इथे. एक चांगलं जीवनदान मिळालं होतं. फुल टॉस पद्धतीचा चेंडू होता. पंच यांनी नो घोषित केला होता. झेल बाद झाला नव्हता. चांगला झेल टिपला परंतु नो बॉल मध्ये रनआउटचे विकेट असते हे खेळाडू मात्र विसरले आणि थोडीशी रिस्क घेतली आणि मला वाटतं स्वतःहून बलिदान केले. थोडंसं नाराज होतात ओमकार आणि अरविंद. थोडंसं मिसकम्युनिकेशन म्हणावं लागेल दोघांमध्ये. चांगला झेल टिपला होता. एक खराब चेंडू पण खराब चेंडूवर एक चांगला रिझल्ट आपल्याला पाहायला भेटतोय. देवळे या संघाकडून थोडीशी घाई करतायत ते म्हणजे ओमकार आणि अरविंद. मला वाटतं ओमकार यांची जागा घेण्यासाठी जातोय फलंदाज प्रतीक. एक उंच खंदा फलंदाज आहे. खरोखरच चांगला डीप स्क्वेअर लेग मधून फॉरवर्ड स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक धावत आला आणि झेल टिपला आणि झेल टिपताना त्या क्षेत्ररक्षकालाही माहीत नसेल की हा नो बॉल आहे परंतु चांगला झेल टिपून चांगला थ्रो केला. चांगले क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला भेटतंय ते म्हणजे देवळे या संघाकडून. एक खराब चेंडूचा पुरेपूर फायदा मिळवता आला नाही तो म्हणजे ओमकार यांना. दरम्यान प्रतीक एक उंचा खंदा फलंदाज आहे. पाहूया कशा पद्धतीने फलंदाजी करतोय अभि केसरकर. आता मात्र त्यांना सूर गवसतोय. चांगले गोलंदाजी करतायत. एक विकेट मिळवण्यामध्ये त्यांना यश आलंय ते म्हणजे अभि यांना. दरम्यान पाहूया प्रतीक आपल्या खेळाची सुरुवात कशा पद्धतीने करतोय. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा आहे प्रतीकसाठी आणि हा मात्र सुरेख चेंडू पिच मध्येच राहतोय. विकेट किपर यांच्या हातामध्ये बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय. पॉइंटच्या दिशेने ढकलायचा प्रयत्न होता परंतु थोडंसं गतीमध्ये परिवर्तन केलंय. गोलंदाजांनी चांगली हुशारी दाखवतात ते आपल्या गोलंदाजीमध्ये. थोडंसं जखडून ठेवण्यामध्ये दबाव टाकण्याचा प्रयत्न करतोय कारण 4 षटकांचा सामना आहे आणि या 4 षटकांच्या सामन्यामध्ये पहिले 1-2 ओव्हर जर चांगल्या पद्धतीने टाकले तर नक्कीच दबाव येऊ शकतो तो समोरच्या संघावर आणि तसंच प्रयत्न करतोय तो म्हणजे अभि. आतापर्यंत धाव संख्या होते 3. पहिले षटक प्रगतीपथावर आहे. हा मात्र खराब चेंडू आहे. चेंडू ट्रॅव्हल होतोय. विकेट किपर यांच्या हातामध्ये फुल टॉस पद्धतीचा चेंडू. अशाच पद्धतीचा चेंडू होता. पंच निर्णय नो. मला वाटतं हा दुसरा नो, सलग दुसरा नो आहे. पहिला चेंडू नो टाकला होता त्यामध्ये विकेट मिळवली होती त्यांनी. एक
एक लक बाय चान्स म्हणावं लागेल आणि एक बॅड लक म्हणावं लागेल ते म्हणजे देवळे या संघाचं एक चांगला गडी तंबूमध्ये परतला. आताही त्याच पद्धतीचा प्रयत्न होता, रबर बॉल असल्यामुळे थोडासा हातातनं निसटतो आणि तसंच काहीतरी बिमर करण्याचा प्रयत्न होता त्यांचा, परंतु त्याची शिक्षा मात्र आता त्यांना मिळते. या षटकातील 3 चेंडू फेकून गेलेत. संघाची धावसंख्या होते 4. पहिल्या षटक प्रगतीपथावर 3च चेंडू टाकले. या 3 चेंडूमध्ये त्यांनी 2 नो टाकले आणि एक फक्त बॅटमधून धाव आलेली आहेत. खरोखर सुंदर अशी गोलंदाजी केली होती, परंतु थोडंसं कंट्रोल नसल्यामुळे त्यांना आता मात्र याची शिक्षा मिळते. एक चांगले गोलंदाज होते. आता मात्र त्यांची ओव्हर कंप्लीट करण्यासाठी येते किशोर. पाहूया एक आपले एक अनुभव याचा कितपत फायदा मिळवतोय. पहिलं षटक चांगलं फेकत होते, परंतु थोडंसं बॅड लक म्हणावं लागेल. आता उर्वरित चेंडू फेकावे लागतील ते किशोर यांना. राईट अप राऊंड द विकेटचा मारा आहे. पाहूया, मला वाटतं फ्री हिटचा चेंडू टाकतायत. राईट अप राऊंड द विकेट. हा सुरेख चेंडू होता, मिडल स्टिकला चेंडू टाकलेला आहे. बॉल मात्र चांगला पट्ट्यामध्ये होता, परंतु पट्ट्याने मात्र बॅट व्यवस्थित फिरवली नाही. जर नक्कीच स्ट्रेट ड्राईव्हचा फटका आपल्याला पाहायला भेटला असता. फ्री हिट होता, परंतु त्याचा पुरेपूर फायदा मिळवता आला नाही. चांगला चेंडू टाकलाय तो म्हणजे किशोर यांनी जकडून ठेवले. एकच धाव दिली फ्री हिटच्या चेंडूवर. फ्री हिटच्या चेंडूवर एक धाव देणं म्हणजे खरोखर गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. दरम्यान आपल्या षटकातील पुढचा चेंडू राईट राऊंड विकेटचा मारा. हा सुद्धा यॉर्कर पद्धतीचा चेंडू ट्रॅव्हल होतोय डीप कव्हरच्या दिशेने आणि थोडंसं मिस फिल्डिंग होते इथे आणि मला वाटतं हा खणखणीत दणदणीत चौकार. डीजे ओमकाराच्या बॅटमधून मला वाटतं अरविंद यांच्या बॅटमधून खरोखरच अरविंद यांच्या बॅटमधून एक खणखणीत चौकार आपल्याला पाहायला भेटतो. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. मॅच मात्र आता ऑन होते, कारण सुरुवात मात्र थोडीशी अडखळत झाली होती, परंतु आता मात्र चांगला सूर गवसतोय तो म्हणजे अरविंद यांना. दरम्यान एक चौकार मारण्यामध्ये यश आलेलं आहे. झेल होता, परंतु थोडंसं मिसअंडरस्टँडिंग होते एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. दरम्यान पुढचा चेंडू हा सुद्धा सुरेख मारलेला चेंडूचा ट्रॅव्हल होतो काऊ कॉर्नरच्या दिशेने. एक धाव कंप्लीट केलाय, दुसऱ्या धावेसाठी धावत आहेत आणि मला वाटतं टांगा पलटी घोडा फरार झालेला आहे. 2 क्षेत्ररक्षक एकमेकांच्या समोर धावून आले. जर चांगला कॉल झाला असता तर नक्कीच मला वाटतं याच चेंडूवर सलग 2 चौकार लगावण्यामध्ये यश आलंय ते म्हणजे अरविंद यांना. संघाची धावसंख्या होते 13. पहिल्या षटक समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते 13. सामना चालू आहे तो म्हणजे रामवर्धनी कापडे वर्सेस देवळे. मला वाटतं देवळे या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं. चांगली गोलंदाजी करत होता अभि केसरकर. थोडंसं बॅड लक म्हणावं लागेल, पण त्यानंतर मात्र चांगला कमबॅक करतोय तो म्हणजे ओमकार. प्रत्येकांच्या बॅटमधून अजूनही सूर गवसलेला नाही. पाहिजे तशी फलंदाजी आपल्याला पाहायला भेटत नाही. तरीही थोडासा संघ कापडे संघ थोडासा खुश असेल, कारण अरविंद मात्र चांगली धावगती उभी करतोय. संघ सुव्यवस्थित जो स्कोर आहे त्या पद्धतीने चाललाय. धावसंख्या होते 13 पहिल्या षटकानंतर. खरोखरच बॉलर नेम आशिष कोळसकर वैयक्तिक पहिला संघातर्फे दुसरं षटक घेऊन येतोय आशिष कोळसकर. थोडासा हाफ पिच टाकलेला चेंडू, परंतु अजूनही प्रत्येकांना समजलेलं नाहीये. थोडंसं गती कमी केली, एक लो बाउन्सर म्हणावं लागेल. या पद्धतीचा चेंडू टाकला तो म्हणजे आशिष यांनी. दरम्यान आपल्या षटकातील पुढचा चेंडू आशिष यांचा सुरेख चेंडू पॅडला लागून जातोय. स्क्वेअर लेग अंपायरच्या दिशेने एकच धाव मिळते. छोट्या खेळाडूला एक संधी भेटली आहे चेंडू अडवण्याची. सुरेख असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला भेटतंय. दरम्यान अरविंद पाहूया, पहिल्या षटकामध्ये चांगला सूर गवसला होता अरविंद यांना. आता मात्र दुसऱ्या षटकामध्ये कशा पद्धतीने फलंदाजी करतायत. संघाची मदार त्यांच्या खांद्यावर आहे. दरम्यान आपल्या षटकातील पुढचा चेंडू आशिष यांचा सुरेख मारलाय चेंडू ट्रॅव्हल होतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. अरे बंडे अरविंद खरोखर सुरेख फलंदाजी करतोय. अरविंद मला वाटतं वैयक्तिक 15 धावांवर खेळतोय. संघाची धावसंख्या होते 20. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे
आशिष यांचं सुरेख फटका मारला डीप बॅक स्क्वेअर लेगच्या दिशेने खणखणीत दणदणीत षटकार मारला. दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न होता, थोडीशी गती कमी केली, फसवलेल्या फलंदाजाला पुन्हा सेम शॉट मारण्याचा प्रयत्न होता, परंतु आता मात्र जखडून ठेवलंय. चेंडू निर्धाव काढणं किंवा अरविंद यांची विकेट घेणं खूप गरजेचं आहे, कारण फलंदाजाला आता चांगला सूर गवसलेला आहे. प्रतीक मात्र पाहिजे तशी फटकेबाजी करत नाही, परंतु अरविंद खरोखर सुंदर आपली फलंदाजी पाहायला भेटते. दरम्यान आपल्या षटकातील पुढचा चेंडू ट्रॅव्हल होतोय, पाहूया झेल होतोय का. आणि मला वाटतं हा लॉंग ऑनच्या दिशेने मारलेला फटका खरोखरच सुंदर असा फटका होता, परंतु एक मोठा हादरा मिळतोय, तो म्हणजे रामवर्धनी कापडे या संघाला. अरविंद मला वाटतं वैयक्तिक 15 धावा काढून बाद होतोय. चांगली फलंदाजी केली होती, लॉंग ऑनला चांगला फटका खेळला होता, परंतु थोडंसं बॅड लक म्हणावं लागेल, तितकं चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला भेटतंय देवळे या संघाकडून. मला वाटतं अरविंद यांची जागा घेण्यासाठी जातोय तो म्हणजे धीरज कापडे या संघाकडून. पाहूया धीरज आपल्या संघाला कितपत धीर देतोय, आपण पाहूया. दरम्यान आता मात्र चांगला कमबॅक करतोय. एक मजा असते क्रिकेटमध्ये, ज्या फलंदाजाने आपल्याला षटकार मारलाय आणि त्याची विकेट मिळवण्यामध्ये जी मजा असते ती गोलंदाजालाच कळते, की कशा पद्धतीने त्यांनी जखडून ठेवलं, कशा पद्धतीने त्यांनी बॉलिंगमध्ये चेंज केलं. एक हा अनुभव असतो आणि या अनुभवाचा पुरेपूर फायदा. दरम्यान लेफ्ट हँड फलंदाज आहे धीरज, राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. धीरजसाठी खोदून काढलेले चेंडू, ब्रह्मास्त्र वापरला, यॉर्कर पद्धतीचा चेंडू ट्रॅव्हल होते विकेट किपर यांच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू आणि मला वाटतं हे षटक संपतंय. 2 षटकांती संघाची धाव संख्या 20. वैयक्तिक लेफ्ट हँड बॉलर हा मात्र सुरेख चेंडू कट केलेला चेंडू, थोडासा लेग कट करण्याचा प्रयत्न होता. सुरेख अशी गोलंदाजी, प्रत्येक यांची फलंदाजी मात्र थोडेसे कर्णधार नाराज होत आहेत, पाहिजे तशी फलंदाजी होत नाही, निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये यश मिळते. मला वाटतं आतापर्यंत त्यांनी 6 चेंडू खेळले, 6 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 2 धावा केलेल्या आहेत. एक चांगला फलंदाजी मैदानामध्ये तंबूमध्ये परततोय तो अरविंद यांच्या रूपामध्ये, त्यांची जागा घेण्यासाठी आलाय तो म्हणजे लेफ्ट हँड फलंदाज धीरज. आणि आता मात्र गोलंदाजी करतो लेफ्ट हँड बॉलर, हा मात्र सुरेख ऑफ कट केलेला चेंडू, थोडासा बॅट हातात निसटते. पावसाळी क्रिकेट आहे आणि या पावसाळी क्रिकेटमध्ये अशा गोष्टी होतच असतात, आपण दरवेळेला पाहतो, परंतु बॅटचा आणि बॉलचा काही संबंध नाही. निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये यश मिळतंय, चांगलं जखडून ठेवलंय. त्यांना माहिती आहे आपल्याला धावा चेस करायच्या आहेत, तर कमीत कमी धावा देणं खूप गरजेचं आहे. आणि त्याच पद्धतीने गोलंदाजी थोडासा ऑफ लेग कट करतोय चेंडू, खरोखर सुंदर अशी गोलंदाजी. ज्यावेळेला राईट हँड बॅट्समन असतो आणि अशा पद्धतीचा गोलंदाज येतो त्यावेळेला खरोखरच एक सामना बघण्यासारखा होतो. हा सुद्धा सुरेख पडकलेला चेंडू ट्रॅव्हल होतोय काऊ कॉर्नरच्या दिशेने, कणकणीत दणदणीत षटकार. आता मात्र कमबॅक करावा लागेल. 2 चेंडू निर्धाव टाकले होते, परंतु आता मात्र भरपाई करून काढली
घडली ती म्हणजे प्रत्येक यांनी थोडंसं साईड चेंज केलेली आहे. आपल्या गोलंदाजीमध्ये थोडासा बदल करण्याचा प्रयत्न आहे अभियांचा. दरम्यान पुढचा चेंडू, हाही सुरेख चेंडू, बॅटचा आणि बॉलचा काही संबंध नाही, निर्धाव चेंडू. आणि मला वाटतं फलंदाज बाद होतोय, बॅटची कडा घेऊन जातोय की विकेट किपर यांच्या हातामध्ये एक मोठा हादरा बसतोय. आत्ताच षटकार मारला आणि आत्ताच आऊट झाला. असंच असतं क्रिकेट, कधी काय होईल सांगता येत नाही. म्हणूनच क्रिकेट एक अनिश्चिततेचा खेळ मानला जातो. एक चेंडूवर आणि याचसाठी एक क्रीडा पंढरीमध्ये एक आयोजलेली स्पर्धा काळकाई नवलाई क्रिकेट संघ पळचील ग्रामीणचा मिनी वर्ल्ड कप, त्याचा दुसरा दिवस सुरेख असा सामना आपल्याला पाहायला भेटतोय. डीजे आणि यामध्ये फक्त 6 धावा खर्च करतोय आणि 1 विकेट मिळवण्यामध्ये यश मिळते ते अभियाला. दरम्यान बॅटिंग साठी घेत जातोय तो म्हणजे ऋतिक. प्रत्येक आउट झाल्या, प्रत्येकची जागा सांभाळण्यासाठी जातोय तो म्हणजे ऋतिक कापडे या संघाकडून. दरम्यान पाहूया, तिसरं षटक आहे. हाणामारी करणं खूप गरजेचं आहे, चांगली धावगती उभी करणं खूप गरजेचं आहे आणि तसाच प्रयत्न होता प्रत्येक यांचा, परंतु फसवलेला आहे ते अभियाने. हा सुद्धा सुरेख मारलेला चेंडू जातो, ट्रॅव्हल होतो काऊ कॉर्नरच्या दिशेने. 1 धाव कंप्लीट केलाय, दुसऱ्या धावेसाठी कॉल होतोय का पाहूया. तितकाच चांगला थ्रो आपल्याला पाहायला भेटतोय. एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. थोडासा खराब थ्रो होता, परंतु चांगला बॅकअप आपल्याला पाहायला भेटतंय इथे. विकेट किपर सांगतात की बाबा बॅकअपला हे चेंडू जर सुटला तर नक्कीच 4 धाव पुन्हा मिळू शकतात. आता मात्र धीरज आलेला आहे स्ट्राईकला. लेफ्ट हँड फलंदाज पाहूया धीरज यांच्या बॅटमधून आपल्याला काही चौकार किंवा षटकार पाहायला भेटत आहेत का, कारण सामना जसं शेवटच्या षटकांपर्यंत जाईल तसं चुरस वाढत जाणार आहे सामन्याची. नक्कीच एक लेफ्ट हँड गोलंदाज आणि लेफ्ट हँड फलंदाज याच्यामध्ये चाललेला मुकाबला पाहूया. सुरेख टाकलेला चेंडू पाहूया, झेल होतोय का इथे आणि 1 टप्पा बाउन्स, 4 धावा. आहेत आणि त्यामध्ये एक पाऊस वगैरे आला तर अजून थोडासा उशीर होऊ शकतो, त्यामुळे थोडंसं कोऑपरेट करायचं आहे. 3 षटकांती संघाची धावसंख्या होते 31. 10.30 च्या सरासरीने संघ पुढे वाटचाल करतोय. शेवटचं षटक आहे, 6 चेंडूंचा मारा शिल्लक आहे. 6 चेंडूमध्ये अखेरचं षटकाचा कशा पद्धतीने समाचार घेत आहेत फलंदाज. आता मात्र हाणामारी करावी लागेल, षटकार चौकारांची आतिषबाजी करावी लागणार आहे, ते म्हणजे कापडे या संघाला. दरम्यान गोलंदाजीसाठी येतोय तो शैलेश. शेवटचं षटक टाकणं खूप महत्त्वाचं असतं आणि एक दबावपूर्ण षटक असतं, त्यासाठी एक अनुभव असणं खूप गरजेचं असतं. तोच अनुभवी गोलंदाज येतो तो म्हणजे शैलेश. राईट मोवर तो विकेटचा मारा शैलेशांचा. खरोखर सुरेख टाकलेला चेंडू, चेंडू जातो निर्धाव, एकही धाव मिळत नाही. शेवटच्या षटकामध्ये निर्धाव चेंडू टाकणं म्हणजे खूप चांगली अचिव्हमेंट म्हणता येईल, चांगलं कमबॅक म्हणता येईल, ते म्हणजे शैलेश यांचं. संघाची धावसंख्या स्थिर 31. 5 चेंडूंचा खेळी शिल्लक आहे. या इनिंग मधील 5 चेंडू मध्ये पाहूया षटकार किंवा चौकार आपल्याला पाहायला मिळत आहेत का. दरम्यान चांगलं क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे, चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटते शैलेश यांच्या रूपातून. शैलेश यांचा पुढचा चेंडू, सुरेख मारलेला चेंडू काऊ कॉर्नरच्या दिशेने. अरे शैल्या केवढा लांब षटकार मारलास. फटका मारला, 1 चेंडू डॉट केला होता, दुसऱ्या चेंडू षटकार पाहूया. दरम्यान पुढचा चेंडू आणि हा मात्र खराब चेंडू. 1 धाव कंप्लीट केले, दुसऱ्या धावेसाठी धावत आहेत. ओव्हर थ्रोच धावा मिळत आहेत, थोडंसं गचाळ क्षेत्ररक्षण होतं इथे आणि पंच याने वाईट घोषित केले. एकूण 3 धावा मिळत आहेत या चेंडूवर, म्हणजे मला वाटतं मागच्या चेंडूवरचा षटकार आणि हे 3 9 धावा मिळत आहेत एकाच चेंडूवर. असं म्हटलं तरी वावगं होणार नाही. आता मात्र थोडीशी खराब गोलंदाजी आणि ह्याच धावा खूप महाग पडतात. संघाची धावसंख्या होते 40-30. शेवटचा षटक प्रगतीपथावर आहे, अशी चूक करणं
खूप महागात पडू शकतं, कारण शेवटच्या षटकावर पूर्णपणे सामना अवलंबून असतो. कारण त्यावेळेला आपण धावा चेस करायला जातो, त्यावेळेला आपलं हे समीकरण असं होतं की 6 चेंडू 12, 6 चेंडू 14. त्यावेळेला आपल्याला एक एक धाव किती महत्त्वाची आहे त्याचं गणित हे त्या सामन्याची वेळ आल्यानंतरच कळतं. दरम्यान पाहूया कमबॅक करतोय का, चांगली फलंदाजी करतोय तो म्हणजे ऋतिक. स्ट्राईकला आहे शैलेश. आपल्या षटकातील पुढचा चेंडू, हाफ पिच टाकले चेंडू, चांगला चेंडू, चांगला विकेट किपिंग आपल्याला पाहायला भेटतोय. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न होता पण चांगले क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला भेटतो आणि फलंदाज बाद. थोडस महागडी गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटते देवळे या संघाकडून. शैलेश दरम्यान पाहूया दरम्यान आपल्या षटकातील पुढचा चेंडू फ्री हिटचा चेंडू आहे. पाहूया कशा पद्धतीने, आणि हा मात्र यॉर्कर टाकलेला आहे. यॉर्करचा ब्रह्मास्त्र वापरलेलं आहे. चांगलं कमबॅक करतोय. फ्री हिटच्या चेंडूवर एकही धाव देत नाही आहे. चांगलं कमबॅक म्हणावं लागेल. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहे. पाहूया या 2 चेंडू मध्ये कितपत धावा जमा होत आहे. धाव संख्या होते 44. हा मात्र सुरेख टोलेल्या चेंडू पॉइंटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतो. या एक धाव कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेसाठी धावत आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला भेटते. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि मला वाटतं 3 धावा काढण्यामध्ये यश येते का पाहूया. आणि मला वाटतं तिसरी धाव काढताना फलंदाज बाद. शेवटचा षटक आहे. या षटकातील शेवटचा चेंडू आहे आणि शेवटचा चेंडूचा कशा पद्धतीने समाचार घेतो पाहूया. धीरज पाहूया शेवटचा चेंडू आहे. या शेवटच्या चेंडूच्या कशा पद्धतीने समाचार घेतोय. धावसंख्या होते 46. चौथं षटक थोडंसं महागडं षटक म्हणावं लागेल. पाहूया धीरज यांच्या बॅटमधून आता मात्र सुरेख यॉर्कर पद्धतीचा टाकलेला चेंडू आणि पंचांकडे अपील होते आहे. एक धाव तर कंप्लीट केलेली आहे. मला वाटतं विकेट जिंकण्यासाठी 47 धावांचं आव्हान उभं केलंय. ते म्हणजे कापडे या संघाने देवळे या संघाला जिंकण्यासाठी 47 धावा करायचे.
तसेच सामाजिक कार्यकर्ते आमच्या गावचे पुणे कमिटीचे अध्यक्ष श्री गणेश जाधव साहेब यांचं या ठिकाणी कालकाय नवला क्रिकेट संघ पळचील यांच्यातर्फे हार्दिक हार्दिक स्वागत। तसेच पोलादपूर ग्रामीण क्रिकेट संघ संस्थापक अध्यक्ष संस्थापक निलेश कोळसकर साहेब यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झाले। त्यांचं कालकाय नवलाय क्रिकेट संघ पळचील तर्फे हार्दिक हार्दिक स्वागत। तसेच सर्व या ठिकाणी सर्व क्रिकेटवीरांचं आणि ज्यांनी या सामन्यासाठी आमचे ज्येष्ठ दिलीप दादा जाधव यांनी सुद्धा, तसेच रुपेश जाधव आणि महेंद्र जाधव, प्रणय कदम आणि त्यांचे सर्व साथीदार, तसेच अभिजित जाधव। हॅलो दरम्यान आशिष पहिलं षटक घेऊन आले, सुरेख टाकलेले चेंडू पहिल्याच चेंडूवर षटकार हे सुद्धा उपस्थित राहिले। त्यांचं सुद्धा पळचील कालकाय नवला क्रिकेट संघ पळचील तर्फे हार्दिक हार्दिक स्वागत। अभि यांच्या बॅट मधून पहिल्याच चेंडूवर खणखणीत षटकार आपल्याला पाहायला भेटतोय। दरम्यान दुसरा चेंडू हा सुद्धा सुरेख मारलेला चेंडू पाहूया, एक धाव तर कंप्लीट केलेली आहे। चेंडू थोडासा हवेत ट्रॅव्हल होतोय दुसऱ्या धावेसाठी आणि 2 धावा कंप्लीट करण्यामध्ये यश मिळतंय। वैयक्तिक 8 धावांवर खेळतोय आता मात्र अभि। पहिलं षटक टाकलं होतं अभि यांनी आणि आता मात्र पहिली फलंदाजी करण्यासाठी येतोय एक महत्त्वाचा खेळाडू म्हणता येईल तो म्हणजे देवळे या संघाकडून मला वाटतं आशिष पहिल्या षटकातील तिसरा चेंडू फेकेल। हा थोडासा पुलटच पद्धतीचा नो लुक शॉट आणि मला वाटतं खणखणीत दणदणीत षटकार। आपल्याला पाहायला भेटले आणि मला वाटतं एक हा जो शॉट आपल्याला होता नो लुक शॉट आपल्याला पाहायला भेटला। खरोखर सुंदर अशी फलंदाजी पाहायला भेटते, थोडासा दबाव टाकतोय, धावा चेस करण्यासाठी उतरलाय संघ देवळे संघ आणि खरोखर सुंदर अशी सुरुवात म्हणता येईल देवळे या संघाची। वैयक्तिक 14 धावांवर खेळतोय, संघाची धाव संख्या होते 14। पहिलं षटक प्रगतीपथावर आहे, 47 धावांची आवश्यकता आहे। चेंडू काऊ कॉर्नरच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय, एक धाव तर कंप्लीट केली, दुसऱ्या धावेसाठी बघूया कशा पद्धतीने थ्रो होतोय आणि मला वाटतं खरोखर सुंदर असा थ्रो होता। विकेट किपर यांनी जर कलेक्ट केला असता तर एक मोठा हादरा बसला असता, तो म्हणजे देवळे या संघाला थोडीशी घाई केली होती अभि केसरकर यांनी आणि असा जर फलंदाजा रनआउट झाला तर खरोखरच खूप दुःख होतं मनाला, कारण चेस करण्यासाठी संघ उतरलाय आणि चांगली फलंदाजी करतोय, चांगला सूर गवसतोय तो म्हणजे अभि याला थोडीशी घाई केली होती आणि त्याचा फायदा मिळवता आला नाही, थोडंसं गचाळ क्षेत्ररक्षण म्हणता येईल। दरम्यान आपल्या षटकातील पुढचा चेंडू आशिष यांचा राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा, हा मात्र सुरेख चेंडू, आता मात्र थोडीशी गती कमी केली, गुडलेला चेंडू टाकला होता थोडासा जकडून ठेवलाय। निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये आता मात्र आशिषला यश येतंय, संघाची धाव संख्या होते 15। पहिलं षटक प्रगतीपथावर 16, पहिलं षटक प्रगतीपथावर धाव संख्या होते 16, चांगली धावगती म्हणता येईल ती म्हणजे देवळे या संघाची। दरम्यान अभि कशा पद्धतीने फलंदाजी करतोय पाहूया, हा सुरेख मारलेला स्ट्रेट मारलेला चेंडू ट्रॅव्हल होते, तितकं चांगले क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला भेटतंय, एका धावेवर समाधान मानावं लागतंय अभि याला। आता मात्र स्ट्राईकला गेलाय तो गणेश, पाहूया गणेश आपल्या बॅट मधून कशा पद्धतीने श्री गणेशा करतोय। दरम्यान हे षटक संपतंय आणि आता मात्र पुन्हा स्ट्राईकला असेल तो म्हणजे अभि। एका षटकांची संघाची धाव संख्या होते 17।
जिंकण्यासाठी 47 धावांचं आव्हान उभं केलं आहे आणि दरम्यान सुरुवात मात्र चांगली आहे देवळे या संघाची. धावसंख्या होते 17. 47 मला वाटतं 18 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता आहे. ओमकार पाहूया कशा पद्धतीने गोलंदाजी करतो. हाफ पिच टाकलेला चेंडू आहे. पंच वाईड घोषित करतायत. चेंडू उसळी घेऊन जातोय विकेट किपर यांच्या हातामध्ये. सोयर मारा म्हणता येईल. एक धाव मिळते अवांतरच्या स्वरूपात. संघाची धावसंख्या होते 18. ओमकार पाहूया 18 चेंडू आणि 29 धावा असं समीकरण होतंय आहे. दरम्यान हा सुद्धा सुरेख मारलेला चेंडू एक्स्ट्रा कव्हर पॉईंटच्या दिशेने जातोय. चेंडू एक धाव कंप्लीट केले. दुसऱ्या धावेसाठी थोडंसं गचाळ क्षेत्ररक्षण होतंय परंतु बाउंड्री वाचवण्यामध्ये यश मिळतंय. 2 धावावर समाधान मानावं लागतंय ते म्हणजे अभियांना. संघाची धावसंख्या होते 20. दुसरा षटक प्रगतीपथावर आहे. दरम्यान पाहूया ओमकार आता मात्र थोडंसं संयमी खेळी करतोय तो म्हणजे अभि. आणि हा मात्र सुरेख मारलेला चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होते पाहूया आणि मला वाटतं खणखणीत दणदणीत षटकार. घेतोय 26. खरोखरच स्वतः जबाबदारी घेतोय अभि आणि त्या पद्धतीने फलंदाजी करतोय. सुरेख फटका आपल्याला पाहायला भेटला अभि यांचा. आता मात्र मॅचला एक कलाटणी येते का परंतु खरोखर सुंदर अशी गोलंदाजी. थोडासा फसवलेला आहे. थोडासा लेग कट केलेला आहे. चेंडू मध्ये गतीमध्ये परिवर्तन करतोय आणि फसवतोय तो म्हणजे अभि सारख्या फलंदाजाला चांगली कमबॅक करतोय तो म्हणजे ओमकार. मला वाटतं 8 चेंडू मध्ये 24 धावांवर खेळतोय तो म्हणजे अभि. हा मात्र सुरेख मारलेला चेंडू पाहूया झेल होतोय का. संधी आहे परंतु चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. दणदणीत खणखणीत षटकार. हा मात्र सुरेख मारले चेंडू नो लुक. अरे न बघताच बॅट फिरवतो आणि चेंडू जातोय सीमा. संघाची धाव संख्या होते 38. थोडस महागडा षटक फेकतोय ओमकार. मला वाटतं या षटकामध्ये 4 चेंडू मध्ये 21 धावा खर्च करतोय आणि अभि केसरकर यांनी 3 षटकार लगावले. त्याच आता मात्र सुरेख चेंडू टाकलेला आहे. बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय पॉइंटच्या दिशेने. एकाच धाव्यावर समाधान मानावं लागतंय आणि मला वाटतं हे षटक संपतंय. गतीने फलंदाजी करतोय तो म्हणजे अभि. एक सुरेख अशी फलंदाजी पाहायला भेटते अभि यांच्या रूपातून. जिंकण्यासाठी फक्त 7 धावांची आवश्यकता. धावसंख्या होते 40. प्रतीक आपल्या षटकातील पुढचा चेंडू पाहूया कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय. कमबॅक करतोय का. विकेट मिळवण्यामध्ये यश मिळते का. हा सुद्धा यॉर्कर पद्धतीचा टाकण्याचा प्रयत्न होता परंतु फ्रंट फुटला येऊन फुलटॉस कलेक्ट केलेला आणि मला वाटतं थोडंसं गचाळ क्षेत्ररक्षण आणि ह्या 4 धावा. संघाची धावसंख्या होते 44. जिंकण्यासाठी फक्त 3 धावांची आवश्यकता आहे. सामना
खरोखरच रंगतदार होईल असं वाटलं होतं, परंतु एका हाती फिरवलाय सामना तो अभि केसरकर सारख्या फलंदाजाने, ज्याची जर व्यवस्थित थ्रो केला असता तर रनआउटची विकेट नक्कीच मिळाली असती अभि यांची, आणि ती जर विकेट मिळाली असती तर सामन्याला नक्कीच कलाटणी भेटली असती. परंतु एक चांगलं लक म्हणावं लागेल, ते म्हणजे अभि यांचं गोलंदाजीमध्ये थोडं बॅड लक होतं, परंतु फलंदाजीमध्ये मात्र चांगलं कमबॅक करतोय अभि. संघाची धावसंख्या होते 45 जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 2 धावांची आवश्यकता आहे. गणेश यांना मात्र जास्त स्ट्राईक भेटलेली नाहीये आणि हा मात्र मारण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू निर्धाव जातोय. बॅट्स आणि बॉलचा काही संपर्क येत नाही. चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये. अलंकार जाधव काल काही नवलाईचे कर्णधार कुठे असतील त्यांनी समालोचन कक्षाकडे यायचे. टॉस का बॉस आता लगेच उडवला जाईल. दरम्यान ओमकार आपल्या षटकातील पुढचा चेंडू मला वाटतं हेल्मेटला लागतोय. बघूया, आपण डॉक्टर मैदानामध्ये पाठवायचे बघायचंय, परंतु मला वाटतं इथे हिट विकेट मिळते. निलेश जाधव कुठे असतील त्यांनी कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय. टॉसच्या बॉसचे इथे आहेत ना. चला, टॉस साठी आपण दोन्ही टीम नंतरचा सामना, चालू सामन्यातील विजेता संघ आणि एका बाजूला ज्यांनी पहिला सामना जिंकला काळकाई नवलाई क्रिकेट संघ पळचील अ संघ आपल्याला पाहायला मिळेल. निलेश जाधव साहेब या आपल्या शुभ हस्ते पुण्यावरून खास या ठिकाणी आलेत. आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत आणि हा सामना जिंकलाय भैरवनाथ देवळे या संघानं. ही मॅच जिंकली आहे. वेल प्लेड. चला, दोन्ही टीमचे कॅप्टन या टॉस साठी आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार रणजित सर, कोण असणार आहे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार? चला, पहिला